नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्रातल्या जनतेनं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला जो काही मॅन्डेट द्यायचा होता तो देऊन झालेला आहे आणि त्यामुळे लोकांचा राजकारणातला तसा रस संपला जरी असला तरी सुद्धा राजकारण काही थांबलेलं नाहीये. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीनं 1 नाही 2 नाही 3 नाही तब्बल 20 उमेदवारांची यादी ही आपल्या पार्टी हायकमांडकडे पाठवली होती. त्यातले 17 नावं वगळली गेली आहेत. म्हणजे माधव भंडारी आणि तत्सम लोक की जे वर्षानुवर्षे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षनिष्ठेनं काम करतायत, तर त्यांच्याबरोबरच इतर जी काही नावं गेली असतील तर त्यातल्या 3 नावांना सध्या भारतीय जनता पार्टीनं संधी दिलेली आहे असं दिसतंय. एकतर संदीप जोशी आहेत, जे नागपूर महानगरपालिकेचे माजी महापौर आहेत, संजय केनकर आहेत आणि दादाराव केचे. तर ही तीनही नावं जर आपण बघितली तर सबकुछ देवेंद्र फडणवीस आहेत. पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राच्या मर्यादेमध्ये तरी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला काहीही पर्याय नाहीये हे वारंवार सिद्ध होत आहे. बरं, असं आहे की ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कुणाची 14 महिने, कुणाची 8च महिने, कुणाची 3 वर्ष अशी जी काही मुदत बाकी आहे त्यासाठीच्या ह्या आमदार पदासाठीची निवड आहे. आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीनं स्वतःला उमेदवार निवड करत असतात. संजय केनकरे हे तसे छत्रपती संभाजीनगरचे ओबीसी समाजाचे नेते आहेत. युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चापासून ते भाजपामध्ये सक्रिय आहेत. 2-3 वेळेला नगरसेवक राहिलेले आहेत, उपमहापौर राहिलेले आहेत छत्रपती संभाजीनगरचे. आणि ओबीसी समाजाचा चेहरा असल्यामुळं ज्या मराठवाड्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये एक मोठं सामाजिक ध्रुवीकरण झालेलं आहे त्याचा स्वर्ण मध्य साधत असताना, कारण संदीप जोशी हे ब्राह्मण, ते पुन्हा नागपूरचे, त्यांचे वडील शिक्षक मतदारसंघातनं आमदार राहिलेले आहेत, त्यांची आई सुद्धा शिक्षिका. आणि संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांचे खूप जवळचे, म्हणजे किती जवळचे तर आता संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यालयामध्ये मानद सचिव होते आणि ते त्या दोघांचा मैत्रभाव आहे. आणि अशा संदीप जोशी यांना संधी देत असताना दुसरीकडे ओबीसीचा पण बॅलन्स केलेला आहे. मधल्या काळामध्ये म्हणजे मध्ये जे आहेत ते दादाराव केचे येतात. बरं, केचे हे पण 2014-2019 असे 2 वेळेला आमदार म्हणून आर्वी विधानसभा मतदारसंघातनं निवडून आलेले होते. आता तिथे देवेंद्र फडणवीस यांचे पीए, दुसरे पीए हे म्हणजे पूर्वीचे पीए हे आता आमदार झाले. कारण वानखेडे यांना संधी देत असताना जसं लातूरच्या औसा विधानसभा मतदारसंघातनं ह्या वेळेला दुसऱ्यांदा निवडून आलेले अभिमन्यू पवार हे सुद्धा एकेकाळी देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक होते. तसेच वानखेडे यांना संधी देत असताना केचे यांच्यावरती कुठेतरी अन्याय झाल्याची भावना त्यांच्या स्वतःच्या मनात होती. आणि ती एवढी स्ट्रॉंग होती की केचे यांनी माध्यमांना सांगितलं की पक्षांतर्गत राजकारणाचा मला एवढा भयंकर उपयोग आलाय की मी आता राजकारणातनंच संन्यास घेत आहे. आणि त्यांनी खरं तर वानखेडे यांच्या विरोधामध्ये अपक्ष म्हणून सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता, नंतर तो परत घेतला. पण त्यांची जी खदखद आहे ती तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रमाणामध्ये शमवली होती. आता त्यांना त्याचा लाभ झालाय. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा केचे हे आर्वी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येतील. आणि पुन्हा बघा, 2 विदर्भाचे 1 मराठवाड्याचा. आणि हा जो भारतीय जनता पार्टीचा पक्ष म्हणून असलेला विस्तार आहे तो या भागामध्ये जसा प्रबळ आहे तसाच तो ओबीसी आणि उच्चवर्णीयामधला जो समाज घटक आहे त्याच्यामध्ये प्रबळ आहे. आणि तो बरोबर देवेंद्र फडणवीस यांनी तो बॅलन्स राखलाय. संदीप जोशी हे जेव्हा श्री तुकाराम मुंडे हे नागपूर महानगरपालिकेचे प्रमुख होते, म्हणजे आयुक्त होते, तेव्हा त्यांच्यातला आणि संदीप जोशीतला वाद खूप गाजला होता. आणि त्याचाच आज परिणाम आहे की तुकाराम मुंडे यांना प्रदीर्घ काळ जसं भारतीय जनता पार्टीचं आणि त्याच्या आधी 2.5 वर्ष युतीचं सरकार आलं सत्तेवरती, तेव्हा एक प्रकारे संदीप जोशी यांच्याबरोबर घातलेला वाद चांगलाच महागात पडला. आणि तिथे फक्त देवेंद्र फडणवीसच नाही तर नितीन गडकरी यांनी सुद्धा अशा पद्धतीच्या वर्तनाबद्दल बराच त्रागा ह्या तुकाराम मुंडे यांच्या वर्तनाबद्दलचा तेव्हाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पण व्यक्त केला होता. पण ही 3 नावं सिलेक्ट करत असताना बघा, आता मध्येच श्री अशोक चव्हाण यांच्या निकटवर्ती असलेले अमर राजूरकर असतील किंवा केशव उपाध्याय जे भारतीय जनता पार्टीची वेगळ्या चॅनलवरती जाऊन बाजू मांडत असतात, त्यांच्या आधी जे सतत भारतीय जनता पार्टीचे बाजू मांडायचे ते माधव भंडारी वगैरे, तर अशा लोकांना काही संधी मिळालेली नाही पुन्हा एकदा. आणि त्यातली एक जाहीर खदखद तर माधव भंडारी यांच्या सुपुत्रांनी मागेच व्यक्त केलेली होती. केशव उपाध्यायांची सुद्धा तीच भावना त्यांच्या मनामध्ये असावी
पण आता संधी जी मिळाली ती सबकुच देवेंद्र फडणवीस यांच्याच मनातल्या लोकांना मिळालेली आहे आणि पक्षामध्ये पुन्हा एकदा जसं देवेंद्र फडणवीस हे सतत अलीकडे ते ज्या पद्धतीनं प्रशासनावरती मान टाकतात तर असं दिसतं आहे की देवेंद्र फडणवीस यांना एक मॅन्डेट मिळालेलं आहे. म्हणजे 2230 एवढं बहुमताचं बळ घेऊन आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलंय की पहिल्या काही काळामध्ये काय गोष्टी करायच्यात आणि त्यातनंच त्यांच्या मित्रपक्षामध्ये असलेला दुःख भाव हा वाढीस लागलाय. म्हणजे एकनाथ शिंदे हे दुःखी आहेत, नाराज आहेत आणि त्यांची नाराजी त्यांनी लपवून पण ठेवलेली नाहीये. पण दुसरीकडे अजित पवार हेच देवेंद्र फडणवीस यांचे नैसर्गिक आलाही आहेत असं दिसतंय. म्हणजे एक मित्रपक्षामध्ये काय करायचं आहे याचा मॅन्डेट त्यांना बहुतेक पक्षाच्या सर्वोच्च 2 नेत्यापैकी एकाने त्यातल्या त्यात नरेंद्र मोदी यांनी दिलेला आहे असं दिसतंय. आणि त्यामुळं आपल्याला महाराष्ट्राच्या प्रशासनावरती मान टाकायची आहे. सोबतच भाजपच्या 2029च्या प्लॅनचा 100% भाजप हा जर विस्ताराचा भाग असेल तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला कट्टू साईज करणं हे दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून अधिकात अधिक एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचा राजकीय भाव प्रगट करायचा असं ते करत असताना इकडे मात्र विधान परिषदेच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला हवे असे 3ही आमदार प्रॉबेबल कारण ते निवडून येण्याची दाट शक्यता आहे. अगदीच फार मोठा चमत्कार घडला तरच त्यांचा पराभव होईल. अन्यथा संदीप जोशी असतील किंवा केचे असतील किंवा संजय केनेकर असतील हे तिघही आमदार म्हणून निवडून येतील. आणि म्हणून असं दिसतंय की जसं पार्टी हायकमांडनी त्यांना सरकार चालवताना फुल मॅन्डेट दिलेलं आहे तसंच मॅन्डेट त्यांना पक्षाच्या संदर्भामध्ये महत्वाचे निर्णय घेताना पण दिलेला आहे. आणि म्हणून ज्यांच्या कोणाच्या मनात ही शंका असेल की देवेंद्र फडणवीस यांना एका अल्प कालावधीसाठी मुख्यमंत्री पद दिलंय, पुन्हा काहीतरी सत्तेमध्ये फार मोठे बदल होतील वगैरे, ती शक्यता आता मला मावळताना दिसते आहे. मी जरा प्रोफाईल चेक केली संदीप जोशी यांची आणि ती प्रोफाईल फारच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे संदीप जोशी हे देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्री असताना मानद सचिव होते कार्यालयात, ते तर मी तुम्हाला सांगितलं. त्यांना 2019 मध्ये पण विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आलेली होती पण तेव्हा त्यांचा पराभव झालेला होता. मी म्हणालो तसं संदीप जोशी यांनी कोविडच्या काळामध्ये नागपूर महानगरपालिकेचं कोविड व्यवस्थापन बघितलं होतं कारण त्यावेळेला ते महापौर होते. संदीप दिवाकर जोशी हे त्यांचं पूर्ण नाव, जन्म आहे 20 ऑगस्ट 1970. ते ब्राह्मण समाजातून येतात. त्यांचे वडील म्हणजे दिवाकर जोशी हे महाराष्ट्र विधान परिषदेचे शिक्षक प्रतिनिधी होते, तेही मी तुम्हाला सांगितलं. त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विश्वविद्यालयातनं वाणिज्य विषयामध्ये त्यांनी पदवी घेतलेली आहे वगैरे वगैरे. तर हे यासाठी महत्वाचं आहे की जो मेसेज पक्ष कार्यकर्त्यांना द्यायचा आहे तो पक्ष कार्यकर्त्यांनाही या विधान परिषदेच्या उमेदवारीतनं देऊन झालेला आहे. सबकुच देवेंद्र फडणवीस हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत चाललेलं आहे. आता त्याचे सकारात्मक परिणाम असे असू शकतात की देवेंद्र फडणवीस यांना पुढच्या 5 वर्षामध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमीमध्ये महाराष्ट्राचा 1 ट्रिलियन इकॉनॉमीचा जो वाटा उचलायचा आहे महाराष्ट्रानं, त्या दृष्टीनं प्रयत्न करता येतील. त्यांनी 100 दिवसाचा एक प्रोग्राम जो आता हाती घेतलाय त्या दृष्टीनंही त्यांचा पुढचा आढावा आणि कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू आहे. अनेक डिपार्टमेंटला 7 दिवसाचा त्यांनी आढावा कार्यक्रम वगैरे दिलेला आहे. पण दुसरीकडे पक्षामध्ये मात्र काही जणांची तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी अवस्था जी पूर्वीच झालेली आहे ती आणखी वाढीस लागू शकते. कारण ज्यांची मी नावं घेतली त्यांच्या मनामध्ये सुप्त राजकीय आकांक्षा असणं हा नैसर्गिक भाव आहे. पण तेव्हा त्यांना कधी संधी मिळेल हे काही सांगता येत नाही. आता नागपूरचं महत्व पुन्हा एकदा इस्टॅब्लिश झालंय, ते वाढतच जाईल. विदर्भाचं महत्व पुन्हा एकदा इस्टॅब्लिश झालंय, ते वाढतच जाईल. मी खात्रीने तुम्हाला सांगतो की शक्तीपीठ सारखा महामार्ग हा खुबीनं शेतकऱ्यांचा विरोध कमी करून काही प्रमाणामध्ये डावलून करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांचा असेल. कारण या 5 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या 3.0 खरं म्हणजे 2.0 मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ते जे काही देशाला आणि महाराष्ट्राला दाखवतील त्या दाखवण्यावरच देवेंद्र फडणवीस यांच्या पुढच्या राजकीय कारकिर्दीचं जे काही शिखर असेल त्याची ही पायाभरणी असेल. आणि म्हणून या राजकीय घडामोडीकडे आपलं अत्यंत सूक्ष्मपणे लक्ष असेल. थांबूया आपण इथे. आपली तीच नेहमीचा प्रयत्न तोच असतो की तात्काळ महाराष्ट्रातल्या राजकीय घडामोडीचा आढावा घ्यायचा, तो महाराष्ट्रासमोर मांडायचा आणि ते करत असताना जो काही त्यातला मधला भाव आहे तो व्यक्त करत असताना ऑब्जेक्टिव्हिटी पण टिकवायची आणि भविष्यामध्ये काय होऊ शकतं त्याचाही अंदाज बांधायचा. म्हणून पुन्हा तीच विनंती, हे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आमचं युट्यूब चॅनल म्हणजे NDTVचं युट्यूब चॅनल, माझं युट्यूब चॅनल आणि सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला. थँक्यू.